सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीचं संयोजक आम्ही येणाऱ्या 12 तारखेला आमचं धरणे आंदोलन कार्यक्रम हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे प्रतिभा महाराजबाग चौक या ठिकाणी या धरण्या कार्यक्रमाला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। आणि या दरम्यान आम्ही 4 ते 5च्या दरम्यान कलेक्टर महोदयांना आम्ही आमचं केंद्र शासनाला डेप्युटेशन पोहोचवावं याकरता आम्ही त्यांच्या कलेक्टरच्या माध्यमातून प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री आणि सांख्यिकी मंत्रालय यांना आम्ही हे डेप्युटेशन त्यांना देणार आहोत। आणि आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की आमच्या ओबीसी प्रवर्गाचा जो छळ केला जातोय, राजसत्तेमध्ये आमचे लोक प्रतिनिधी म्हणून असले तरी पण ओबीसी प्रवर्गाच्या जो छळ ओबीसी प्रवर्गाच्या माध्यमातून जो ओबीसीचाच होत आहे तो छळ थांबावा आणि ओबीसीच्या मुलाबाळांना सुद्धा इतर समाजांच्या सोबत प्रगतीचे मार्ग करता यावे याकरता ओबीसीची ज्याप्रमाणे आमच्याकडे पशु पक्ष्यांची जनगणना होते, वस्तूंची गणना होते, परंतु माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याखाली ओबीसीची जनगणना होत नाही। ती जनगणना आमच्या सरकारने करावी जेणेकरून या राष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कृषी विषयक विकास या देशाला साध्य करता येईल। म्हणून आम्ही ओबीसीची जात न्याय जनगणनेच्या कॉलममध्ये आमचा ओबीसीचा जात न्याय कॉलम 13 क्रमांकाचा आमचा असला पाहिजे आणि तो टाकला पाहिजे आणि ज्या जाती ओबीसी मध्ये येतात त्या जातीचं विवरण त्याच्यामध्ये दिलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक ओबीसीला कळलं पाहिजे की आम्ही ओबीसी प्रवर्गात येतो। हा एक आमचा प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आमची आहे की आमच्या भारतातील शेतकरी हा संपन्न शेतकरी होता, परंतु भारतीय स्वातंत्र्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतला, देशातील संपूर्ण लोकांना कडधान्य पुरवण्याचं काम ज्या शेतकऱ्यांनी केलं, आज त्यांचेच मुलं बाळा आत्महत्या करते आणि महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत्या। आणि अशामध्ये आमच्या शासनकर्त्याकडून कुठलेही खतं असेल आणि बी बियाणे असेल त्याच्यावर टॅरिफ आणि टॅक्स लावला जातोय आणि त्यामुळे आमच्या शेतीमालाला जो भाव द्यायला पाहिजे तो भाव देत नाही। परंतु यामध्ये सुद्धा एक अमेरिकेने 2025-26 या कालावधीमध्ये एक टॅरिफ नावाची एक टॅक्स लावलेला आहे। या टॅक्स मध्ये भारताकडून जो माल निर्यात होईल त्या निर्यातीच्या मालावर 15% टॅक्स लावण्यात येईल, म्हणजे भारतातील माल हा विदेशामध्ये विकल्या जाणार नाही आणि अमेरिकेच्या मालावर 0% टॅरिफ असेल तर भारतामध्ये अमेरिकेचा माल हा स्वस्त मिळेल, तर भारतीय शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होईल। जे नुकसान होऊ नये करता शासनाने अमेरिकेचा टॅरिफ भारताच्या मालावर जो लावण्यात आला तो रद्द करण्याच्या धोरणासंबंधाने युनिओमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रश्न टाकून आमच्या देशावरचा होणारा अन्याय दूर करावा ही एक आमची मागणी आहे।